नमस्कार मंडळी. वाचताय ना? वाचायलाच पाहिजे. बरं, आता नुकता गणपती आपला झालेला आहे, दिवाळीची सुट्टी झालेली आहे आणि आता लग्नसराई तर आहेच. त्यामुळे मग आपण सगळे असे छान नातेवाईक एकदम एका गावच्या घरामध्ये किंवा असे एकत्र बसलोय आणि असं छान कल्ला करतोय आणि रात्रीच्या वेळी छान सगळी कामं वगैरे आटपून पहुडलोय आणि मग कोणाला तरी ना अशी छान आठवणी सांगायची हुक्की येते. मग एखादी मावशी किंवा एखादी काकू आपल्याला सांगते की हे गावचं घर आहे ना, हे आधी असं नव्हतं, आधी हे झालेलं. मग दुसरी एखादी काकू म्हणते की नाही नाही असं नाही, हे तसं झालेलं. आणि मग एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशा आठवणींचा खजिना उलगडायला लागतो. मग काही गोड असतात, काही कडू असतात, काही गमतीशीर असतात. एखाद्या गेलेल्या आप्ताची आठवण असू शकते, त्याने आपले डोळे सुद्धा भरून येऊ शकतात. पण मुळात कधीतरी या आठवणी आपण आधी ऐकलेल्या असतात, पण मुख्य म्हणजे या आठवणी ऐकताना आपल्याला दरवेळेला तेवढीच मज्जा येते आणि स्ट्रेस बस्टर सारख्या या आठवणी नेहमी आपल्याला मदत करतात. तर अशाच आठवणींचा खजिना घेऊन गोनी दांडेकरांची नायिका आपल्यासमोर येते, अंबा. आणि ती अशाच आठवणी आपल्याला सांगते. मग पडघवली. पडघवली हे पुस्तकाचं जे नाव आहे ते खरं तर त्यांच्या गावाचं नाव आहे. मग हे गाव कसं वसलं? मला वाटतं तिच्या 4थ्या का 5व्या पिढीच्या अगोदर हे गाव वसवलं असतं तिच्या आजी सासऱ्यांनी वगैरे. तर हे गाव वसलं कसं? मग ते गाव वसवताना त्यांच्यासमोर कोणत्या अडचणी आल्या? मग एखादं देऊळ बांधलं, मग ते कोणत्या निमित्ताने बांधलं गेलं? आणि अशा अनेक गोष्टी ती या कथेतून सांगायला लागते. मग सुरुवातीच्या आधी म्हणजे गाव वसवण्याच्या अगोदरच्या आठवणी, मग हळूहळू आताच्या आठवणी वर्तमान काळातल्या, आणि मग आताचे आयुष्य कसं चालू आहे. मग ती आंब्याची कलमं, नारळी पोफळीच्या बागा. कारण कथा ही कोकणात घडते, त्यामुळे त्या कथेतली जी माणसं आहेत त्या व्यक्तिरेखां इतकीच महत्त्वाची आंब्याची कलमं आहेत, तितक्याच महत्त्वाच्या नारळी पोफळीच्या बागा आहेत. मधूनच एखादी छान समुद्राची गाज डोकावून जाते, नदीचा एक सुंदर आवाज येतो, पाटाचं पाणी अत्यंत महत्त्वाचं, पाटाचं पाणी आणि त्या पाण्याची पाळी. मला वाटतं कोकणात ज्यांचं बालपण गेलं आहे त्यांना हे शब्द अत्यंत महत्त्वाचे ते कळू शकतात की त्याच्याशिवाय तुमचं कोकण पूर्णच होऊ शकत नाही. असं छान नांदतं, गजबजतं गाव आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण हळूहळू शहराचं अतिक्रमण म्हणूया किंवा आर्थिक गणितं बदलल्यामुळे लोक शहराकडे धाव घेत आहेत आणि त्या गावाला एक मरगळ येते. निश्चित पडून राहतं ते गाव आणि ते बदललेली जे समाजचक्र आहे ते सुद्धा तिला अस्वस्थ करतं. आणि एका क्षणी ती सुद्धा असा विचार करते की हे गाव सोडून जाऊया आपण, काही इथे राहिलं नाही. आणि अर्थातच आपल्याला वाटतं की अरे बापरे, वाचक म्हणून आपल्याला वाटतं की अरे ही खरंच गाव सोडून जाणार का आता? पण शेवटी ती नाही जात सोडून. त्यामुळे आपल्याला पण हायसं वाटतं. यात अजून एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, गिरोबा. मला फार आवडते ती व्यक्तिरेखा. आणि मी हे पुस्तक इतक्या वेळा वाचलं आहे की मला एकदा एका क्षणी असं वाटलं की गिरोबा ही जी व्यक्तिरेखा आहे, अर्थातच कोकणी समाज जीवनावरती भूतक येतं किंवा अशा अमानवी शक्तींचा फार प्रभाव आहे तिकडच्या लोककथांवरती किंवा एकंदरच तिकडच्या. जर आजी आजोबांकडनं तुम्ही आठवणी ऐकल्या असलेल्या तुम्हाला नक्की जाणवतील ते. पण तरीसुद्धा गिरोबा ही जी व्यक्तिरेखा आहे ना, ती मला नेहमी असं वाटतं की माणसाची जी सतसत विवेक बुद्धी असते, की आपण एखादं काही काम चुकीचं केलं की आपलंच सबकॉन्शियस माइंड आपण म्हणूया, ते आपल्याला सतत टोचणी देतं एका क्षणाला की नाही, हे तू चुकीचं केलंयस, हे तू चुकीचं केलंयस. आणि कदाचित त्याच वृत्तीला गिरोबा ही नाव मिळाले आणि हा गावचा रक्षक आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी चूक केली असेल, एकंदरच वाईट वागणूक केली असेल, त्यांना ती शिक्षा नक्कीच देतात. मग त्या गिरोबाला चांगली माणसं गुळपोह्याचा नैवेद्य दाखवतात, कारण अर्थातच तो गावचा रक्षक आहे. आणि ते छान वाटतं त्यांचं एकंदरच गिरोबासोबतचं असणारं नातं, म्हणजे गावची वास्तुदेवता आपण म्हणू. तर ते नातं सुद्धा इतकं सुंदर. वडिलांचं आपण मुलांचं आणि वडिलांचं जे नातं असतं इतकं छान सुंदर आहे. बरं, ह्यातली जी कथा आहे ती संपूर्णपणे संवादात्मक आहे. त्यामुळे सतत आपल्याला वाटतं की अरे आपल्या समोर कोणीतरी बसलंय, छान आपली आजी वगैरे, आणि आपल्याला ती आठवणी सांगते. असं समोर कोणीतरी छान बाई बसून किंवा एखादी मावशी बसून आपल्याला आठवणी सांगते आणि आपण पण छान ऐकतो की हो,
काय म्हणतोय, असं झालं, अच्छा, ओ हा ते का, असं अशा रिॲक्शन्स देत आपण ऐकतोय, असं काहीतरी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि त्यामुळे पडघवली हे पुस्तक वाचताना मला खूप मजा येते. आणि त्यातली अर्थातच कोकणी भाषा किंचित शिवराळ सुरुवातीला वाटू शकते ज्यांना सवय नसेल या भाषेची. पण त्या शिव्या ना तुम्हाला कुठेही टोचत नाहीत, किंबहुना त्या बोलीभाषेचा तो अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मग त्याच्याशिवाय पुढची पानं वाचताना तुम्हाला मजाही येणार नाही. आणि ती भाषा ऐकताना किंवा वाचताना इतकी गोड आहे, त्यामुळे आपण सुद्धा त्या कथा कथा ज्या व्यक्तिरेखा आहेत कथेच्या, त्यामध्ये आपण गुंततो. पण चांगल्यासोबत चांगलं व्हायला पाहिजे, एखाद्या वाईटाचं शिक्षा मिळायला पाहिजे वगैरे, आपण सुद्धा अगदी ती कादंबरी आपल्याला अजिबातच खाली ठेवत नाही आणि एका बैठकीत नक्की आपण पूर्ण करतो. त्यामुळे पडघवली, गोनी दांडेकर लिखित पडघवली जर तुम्ही वाचली नसेल तर नक्की वाचा. एक अत्यंत सुंदर आणि कोकणाचा प्रेक्षणीय अनुभव तुम्ही अनुभवू शकता. म्हणजे खूप अशी कमी पुस्तकं असतात जी कथेतून वाचताना ते शब्द तुमच्यासमोर चित्र उभं करतात. तर पडघवली हे पुस्तक नक्कीच ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करतं. त्यामुळे पडघवली हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. जर आधी कधी वाचलं असेल तर परत वाचा, कारण नव्याने आपण जेव्हा खूप महिन्यांनी वाचतो, जसं मी नेहमी सांगते, तेव्हा एखादी कथा, एखादी व्यक्तिरेखा आपल्याला परत कळते. त्यामुळे तुम्ही परत वाचा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं, यातली कुठची व्यक्तिरेखा तुम्हाला आवडली. आणि एक परत वाचल्यावरती काही नव्याने कोणाशी मैत्री झाली का या व्यक्तिरेखांची, तेही मला सांगा.